नमस्कार, मी आकांक्षा MCN न्यूजच्या जालना बातमीपत्रामध्ये तुमचं स्वागत करते। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर। ज्ञान संजीवनी फाउंडेशन स्कूल शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश सुरू। जालना शहरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने गावठी पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला चंदनझिरा पोलिसांनी अटक केली आहे। आरोपीकडून सुमारे 40,000 रुपयाचे गावठी पिस्तूल आणि एक जिवंत कारतूस जप्त करण्यात आले असून त्यांच्या विरोधात आर्म ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जालना ते छत्रपती संभाजीनगर रोडवरील इंद्रायणी चौक परिसरात गावठी पिस्टल घेऊन संशयितरित्या फिरणाऱ्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला चंदनझिरा पोलिसांनी अटक करत मोठी कारवाई केली आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सचिन कैलास गायकवाड असं असून तो दरोड्याचा प्रयत्न, खुनाचा प्रयत्न, मारामारी आणि लुटमार यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये रेकॉर्डवरील आरोपी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। 2 जून रोजी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास आरोपी सचिन गायकवाड हा इंद्रायणी चौक परिसरात गावठी पिस्टल घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती चंदनझिरा पोलिसांना मिळाली होती। तसेच परिसरात दहशत निर्माण करण्याच्या आणि संभाव्य घातपाताच्या उद्देशाने तो फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने सापळा रचला आणि पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने इंद्रायणी चौकात कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले। त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून एक सिल्व्हर रंगाचे गावठी पिस्टल आणि एक जिवंत कारतूस जप्त करण्यात आले। या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र पवार यांच्या फिर्यादीवरून आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रवी देशमाने हे करत आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक तोघबीर सिंग संधू, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे। कारवाईत पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्यासह पोलीस कर्मचारी कृष्णा तंगे, राजेंद्र पवार, साई पवार, अभिजित वायकोस आणि सागर खोरे यांनी सहभाग घेतला होता। काल रात्री एक गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक चंदनझिरा श्री पवार साहेब यांना मिळाली। त्यामुळे कैलास गायकवाड हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे आमच्याकडे आणि तो चंदनझिरा परिसरामध्ये इंद्रायणी हॉटेल चौकामध्ये पिस्टलसह असल्याची माहिती मिळाली होती त्यांना। त्या माहितीवरून त्यांनी टीम रवाना केली आणि त्याला आपण ताब्यात घेतलं। त्याच्याकडे एक आपल्याला अग्निशस्त्र आणि एक जिवंत कारतूस मिळून आलेला आहे। हा आरोपी आमच्याकडे रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे। दरोडा, जबरी चोरी असे अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत। मोकासारखा गंभीर गुन्हा दाखल आहे। कुठल्या तरी मोठा गुन्हा करण्याच्या उद्देशाने, दहशत पसरवण्याच्या उद्देशाने तो इथं आले होता अशी आम्हाला माहिती होती। आम्ही त्याला वेळीच अटक केलेली आहे आणि संभाव्य गुन्ह्याचा प्रकारे आम्ही त्याला टाळलेला आहे, प्रिव्हेंट केलेला आहे, प्रतिबंध केलेला आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक श्री बाळासाहेब पवार यांच्या नेतृत्वाखाली कृष्णा तंगे, राजू पवार, साई पवार, अभिजित वायकोस आणि सागर खैरे यांच्या पथकाने केलेली आहे। हे वेपन कुठून आणलेलं होतं आणि त्याचा नेमका वापर कशासाठी करायचा होता, का एखादा गुन्ह्याचा कट होता का, त्या दृष्टीने आम्ही तपास करत आहोत आणि अजून त्याच्याकडे काय आहेत का, त्यांनी कोणाला काही वेपन्स दिलेले आहेत का, याबाबत आम्ही तपास करत आहोत। जालना बसस्थानक परिसरातील रामभाऊ राऊत चौकाजवळ असलेल्या मोक्ष लॉजमध्ये बाहेरून महिलांना बोलावून वेश्या व्यवसाय चालविण्यात येत असल्याची माहिती मिळताच सदर बाजार पोलिसांच्या डीबी पथकानं धडक कारवाई करत 3 महिलांची सुटका केली। या प्रकरणी लॉज मालक सचिन पवार, व्यवस्थापक आणि एका ग्राहकाला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 2 जून रोजी सदर बाजार पोलीस ठाण्याचे डीबी पथक प्रमुख पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन सानप यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे भोकरदन नाका चौकी डीबी पथक आणि AHTU यांच्या पथकाने मोक्ष लॉजवर छापा टाकला होता। यावेळी लॉजमध्ये महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याचं आढळून आलंय। या कारवाईत 3 पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे। तसेच लॉज मालक सचिन नंदू पवार, व्यवस्थापक संतोष भोलेनाथ जाधव आणि ग्राहक नितेश कुमार राय यांना ताब्यात घेण्यात आलंय। घटनास्थळावरून 3,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। आरोपींविरोधात संबंधित कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू, अप्पर पोलीस अधीक्षक साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप भारती आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद सिंग सावळे यांच्या नेतृत्वात डीबी पथक प्रमुख सचिन सानप आणि त्यांच्या सहकार्यांनी केली आहे। जागतिक सायकल दिनानिमित्त 3 जून रोजी जालन्यात भव्य सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जालना सायक्लिस्ट ग्रुप आणि फॅब रनर्स ग्रुपच्या सदस्यांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला।
जिल्हाधिकारी कार्यालयातून रॅलीला सुरुवात झाली होती. शनिदेव मंदिर, चमन, मस्तगड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातून ही रॅली सिव्हिल क्लब येथे संपन्न झाली आहे. यावेळी जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांनी सायकलिंगचे आरोग्यदायी आणि पर्यावरणपूरक महत्त्व उपस्थितांना पटवून दिले. एकत्र येऊ, आरोग्य राखू, मारो पॅडल, घटाव वजन, सायकल चालवा, आरोग्य बनवा, स्वच्छ जालना, सुंदर जालना, तसेच जल है तो कल है अशा विविध जनजागृतीपर घोषणांनी रॅलीत वातावरण उत्साहपूर्ण झाले होते. नागरिकांमध्ये आरोग्य, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत वाहतुकीबाबत जागृती निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. रॅलीत शहरातील विविध सायकलपटू, धावपटू, डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे. जालना शहरातील औद्योगिक वसाहत परिसरात आज झालेल्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झालाय. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. प्राथमिक माहितीनुसार विके कुमार यांचा या अपघातात मृत्यू झालाय. ते मूळ रहिवासी बिहारचे होते, मात्र सध्या चंदनझिरा सुंदरनगर भागात ते रहिवासी होते. तर बाबू सुरेंद्र शहा हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एका भरधाव ट्रकने दोघांना चिरडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघातानंतर परिसरात मोठी गर्दी जमली होती. जखमीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान या प्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. त्याच्यात एखादा एक पेशंट दगावला काय? हो, तर थोड्या आधी आमच्याकडे 2 पेशंट आले ज्यांचा MIDC इथे अपघात झाला होता. त्यातले 2 पेशंट नामे एक बाबू शहा आणि एक विकी कुमार. त्यातला बाबू शहा याला आयसीयूला ऍडमिट केलं, त्याच्यावर उपचार सुरू आहे. व विकी कुमार याला तपासणीअंती मृत आम्ही घोषित केलंय आणि बॉडी समोरच्या कारवाईसाठी शिफ्ट केली. मृत्यूचं कारण वगैरे काय सांगताय? मृत्यूचं कारण सध्या आता पोस्टमॉर्टम नंतर फायनल रिपोर्ट येईल त्यावेळेस कळेल. प्रथम तुमच्याकडे आला होता तर कशा स्टेज मध्ये होता? प्राथमिक आमच्याकडे आल्यानंतर त्याचं पल्स जे नाडी म्हणतो आपण ते लागत नव्हती. तो आल्या वेळेस मृत अवस्थेतच होता. त्याला प्रॉपर चेक केल्यानंतर आम्ही त्याला मृत घोषित केलेला आहे. डॉक्टर संकेत नागरे. जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील मच्छिंद्रनाथ चिंचोली गावात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने शेतकऱ्यांचा संतापनावर झालाय. शेती पंपांना नियमित वीज मिळत नसल्याने पिकांचं मोठं नुकसान होत असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी घनसावंगी येथील महावितरणच्या उपविभागीय कार्यालयात ठिय्या आंदोलन केलं. यावेळी एका संतप्त शेतकऱ्याने हातात विषाची बाटली घेतल्यानं कार्यालय परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं. दरम्यान वीज पुरवठा तातडीनं सुरळीत न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय. मच्छिंद्रनाथ चिंचोली आणि परिसरातील शेतकऱ्यांना मागील अनेक दिवसांपासून अनियमित वीज पुरवठ्याचा सामना करावा लागतोय. वारंवार वीज खंडित होणे, कमी दाबाने वीज मिळणे तसेच शेतीपंपांना आवश्यक वेळेत वीज उपलब्ध होत नसल्याने शेतकरी त्रस्त झालेत. सध्या खरीप हंगामाच्या पूर्वतयारीची कामे सुरू असताना वीज पुरवठ्याच्या समस्येमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलंय. या पार्श्वभूमीवर संतप्त शेतकरी मोठ्या संख्येने घनसावंगी येथील महावितरणच्या उपविभागीय कार्यालयात दाखल झाले होते. कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत त्यांनी अधिकाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने या समस्येकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय. आंदोलनादरम्यान एका शेतकऱ्याने हातात विषाची बाटली घेत आत्महत्येचा इशारा दिल्याने उपस्थितांमध्ये एकच खळबळ उडाली होती. इतर शेतकरी आणि अधिकाऱ्यांनी तात्काळ हस्तक्षेप करून संबंधित शेतकऱ्याची समजूत काढली. त्यामुळे संभाव्य अनर्थ टळलाय. यावेळी शेतकऱ्यांनी गावातील वीज पुरवठा सुरळीत करणे, दोषग्रस्त यंत्रणा तातडीने दुरुस्त करणे, कमी दाबाच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न सोडवणे आणि शेतीपंपांना नियोजित वेळेनुसार वीज देण्याची मागणी केली आहे. अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या ऐकून घेत आवश्यक उपाययोजना करण्यात येतील आणि वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने प्रयत्न केले जातील असं आश्वासन दिलंय. मात्र आश्वासनांची अंमलबजावणी झाली नाही तर पुढील काळात रस्ता रोकोसह तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शेतकरी नेत्यांनी दिला आहे. आज मच्छिंद्रनाथ चिंचोलीच्या शेतकऱ्यांच्या वतीनं घनसावंगी उपविभागीय कार्यालयावर महावितरणच्या आज गावकऱ्यांच्या वतीनं कार्यकारी उपअभियंता त्यांना ताकीद दिलेली आहे की मच्छिंद्रनाथ चिंचोली आणि परिसरातील शेतकऱ्यांची शेतातील लाईट 1 मिनिटही गेली नाही पाहिजे. आम्हाला निर्धारित वेळेमध्ये शासनाने आणि तुम्ही ठरवून दिलेली जेवढा वेळ लाईट दिलेली आहे त्यातली 1ही मिनिटं लाईट गेली नाही पाहिजे. काही तांत्रिक अडचण असल्यास शेतकरी समजून घेऊ शकतो, पण 2-2, 4-4 तास जर तुम्ही लाईट बंद करून ठेवतात तर मच्छिंद्रनाथ चिंचोली आणि परिसरातील शेतकऱ्याच्या वतीनं सांगतो याच्यानंतर या कार्यालयातील अधिकाऱ्यांना पळोकसोळू करून सोडू आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना या गोष्टीचा जबाब विचारू. जय हिंद, जय शेतकरी साहेब.
आणि हे बातमीपत्र येतेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा MCN न्यूज. नमस्कार. बब्बन, आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब. मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी.